न्यूमेरिकल कसं आहे तर हे न्यूमेरिकल म्हणजे असं आहे की एकदा लिहूनच दाखवतो मी तुम्हाला. y इज इक्वल टू आहे साइन एक्स अपॉन आहे 1 प्लस कॉस एक्स अपॉन आहे 1 प्लस साइन एक्स अपॉन आहे 1 प्लस कॉस एक्स अपॉन आहे, चाललं असं करत करत 1 प्लस इन्फिनिटी पर्यंत. अशा प्रकारचं न्यूमेरिकल आहे हे बेटा, थोडं लक्षात घ्या. ठीक आहे. गुड मॉर्निंग खुशी, सानिया, खुशी, अक्षय, सृष्टी, गुड मॉर्निंग बेटा. तर अशा प्रकारचं आहे आणि हे न्यूमेरिकल तुम्हाला माहिती आहे न्यूमेरिकल कसे सॉल्व होतात. तर याला आपण रिपीट जिथून होतो त्याला कन्सिडर करत असतो. म्हणजे हा पोर्शन काईल वाय इन्फिनिटी पर्यंत आहे ना. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्फिनिटीचं कसं असते बेटा, एक समुद्रातून तुम्ही एक बकेट पाणी आणलं, एक बॉटल पाणी आणलं, तर समुद्र खाली गेला का नाही, तसंच हा वायच असतो. एवढं जरी वरती गेलं असलं तरी हा वायच असतो. आणि रिपीट कुठून होऊन राहिलाय हा पोर्शन पाहायचा असतो. तर हा पोर्शन वाय जर हा आहे तर साइन पासून साइन एक्स पासून स्टार्ट होत आहे, तर इथूनही साइन एक्स पासून स्टार्ट होईल, तर हा वाय होईल. तर वाय अगेन आपला झाला म्हणजे वाय इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस वाय असा होईल. ठीक आहे, 1 प्लस वाय. तर साइन एक्स अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि 1 प्लस वाय वरती घेऊन गेलो, तर 1 प्लस वाय प्लस कॉस एक्स असं झालं. लक्षात घ्या, 1 प्लस वाय प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस वाय, तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो, वरती जाईल. आणि बस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, तर हे झालं वाय, हे झालं वाय स्क्वेअर है ना. याला पूर्ण याला इकडे आणलं तर हे झालं वाय कॉस एक्स इज इक्वल टू हे झालं साइन एक्स प्लस वाय साइन एक्स असं. ठीक आहे, डिफरन्शिएट करून टाकलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, देन वाय डॅश 0 इज इक्वल टू वॉट असा दिलाय. ठीक आहे ना. क्वेश्चन अपूर्ण आहे तर त्याचा आन्सर काढायचा आहे. अच्छा, तर याचं डिफरन्शिएट करून एक्स इज इक्वल टू, हे काय असते एक्स इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू असते. तर डिफरन्शिएट करून टाकू, याचं येईल डिफरन्शिएशन वाय डॅश. ठीक आहे, याचं येईल 2y इंटू वाय डॅश वाय स्क्वेअरचं. याचं येईल u इंटू व्ही म्हणजे वाय मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि एक्स वायचं वाय डॅश. ठीक आहे, झालं याचं. इकडे साइन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स आणि याचं वाय इंटू कॉस एक्स साइन एक्सचं, आणि साइन एक्स ठेवला तर वाय डॅश म्हणजे वाय डॅश साइन एक्स असं. ठीक आहे, मग वाय डॅश काढू का सर? वाय डॅश इक्वेट करायचे का सगळेच्या सगळे? नाही, वाय डॅश इक्वेट करायची काही गरज नाही आहे. तुम्ही एक्स इज इक्वल टू 0 पुट करून टाका. ठीक आहे, तुम्हाला वाय डॅशची आपोआप व्हॅल्यू मिळून जाईल. तर हे वाय डॅश, अच्छा वाय डॅश वाय पण तर आहे सर, कसं करायचं? हा वाय जो आहे हा वाय तर एलिमिनेट नाही होऊन राहिला. मग काय करायचं सर? काय करायचं, जर समजा एक्स इज इक्वल टू 0 आहे, ठीक आहे, तर पुट करून पाहू एक्स इज इक्वल टू 0. तर एक्स इज इक्वल टू तो वायची, इथे बघा वाय येऊन राहिला, इथे वाय येऊन राहिला, तर वायची व्हॅल्यू तर माहितीच नाही आपल्याला. वाय डॅश ही एक काहीतरी व्हॅल्यू येईल, इथे दिली आहे इक्वल टू 0, इक्वल टू 1/2, इक्वल टू 1, नॉन एक्झिस्टन्स. तर स्टुडंट कन्फ्यूज होऊन जातात की सर आता काय करू, एक्स इज इक्वल टू तर दिला आहे, एक्स इज इक्वल टू हे समजलं मला सर, वाय डॅश 0चा अर्थ होतो एक्स इज इक्वल टू 0, तर वाय इज द फंक्शन ऑफ एक्स ना, तर एक्स इज इक्वल टू 0.
पण वायची व्हॅल्यू तर इथे देऊच नाही शकत सर, आणि ते तर वायमध्ये येईल ना, ॲन्सर तर वाय नाही आहे, तिथं कॉन्स्टंट लिहिलेलं आहे. मग काय करायचं, तर जे प्रिव्हियस न्यूमेरिकल आहे ना तुमचं, प्रिव्हियस हे 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 ही व्हॅल्यू म्हणजे हीच आहे ना वायची, याच्यातनं एक्स इज इक्वल टू 0 पुट करून बघायचं. एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं की वायची व्हॅल्यू मिळून जाते. तर अच्छा, एक्स इज इक्वल टू 0, तर एक्स इज इक्वल टू 0 जर पुट केला तर हे साइन 0 0 येऊन जर आलाय, बाकी काही असू द्या तर हे 0 येऊन, म्हणजे एक्स व्हेन एक्स इज इक्वल टू 0 वाय ऑल्सो 0, वायची पण व्हॅल्यू काय राहील, 0 राहील. अच्छा, तर वायची पण व्हॅल्यू त्यावेळेस 0 राहील, तर झालं. मग हे काय झालं, 0 झालं, कारण की वायची व्हॅल्यू 0 आहे. कळून राहिलं का, सोपं आहे. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे प्रिव्हियस ओरिजिनल इक्वेशनमध्ये एक्स इज इक्वल टू 0 पुट करून बघायचं, याच्यात पुट करून बघा, 1 प्लस वाय राहू द्या, पण हा 0 झाला, 0 कॉस 0 1 होतोय ना, तर 1/1 प्लस वायची व्हॅल्यू काहीतरी असेलच. आता तेच काढायची आहे आपल्याला, तर ही 0 एनिथिंग 0च होते, म्हणजे वाय इज इक्वल टू 0 हे लक्षात आलं पाहिजे पटकन. इथे साइन 0 साइन एक्स आहे सर, वाय इंटू मायनस साइन एक्स, साइन एक्स साइन 0 0च असतो, म्हणजे हे पण 0च येईल. कॉस एक्स 0 नसतो सर, 1 असतो सर, तर हे झालं वाय डॅश इज इक्वल टू, कारण की ते वाय डॅश झालं, कॉस एक्सची व्हॅल्यू 1 आली, इथे 1 कॉस एक्सची व्हॅल्यू, इथे 0 इंटू वाय आहे ना, कॉस एक्स जरी 1 येऊन राहिला आहे तरी वायची व्हॅल्यू 0 आहे, तर हे 0 येऊन राहिली. आणि इथे तिथे तर 0च येईल सर, तिथे 0च येईल, कारण की प्लस 0च येईल, कारण की साइन एक्स तिथे 0 करेल है ना. 0 कोणते कोणते करतात ते पटपट पाहून घ्यायचं. तर इकडला आन्सर आलं 2y डॅश, आणि इकडलं आन्सर आलं 1, सो वाय डॅश इज इक्वल टू आलं 1/2. वाय डॅश इज इक्वल टू आलं 1/2 आहे का, इक्वल टू 1/2. ऑप्शन बी. अशा प्रकारे करायचं असतं बेटा. गुड मॉर्निंग अखिल, आर्यन, कळलं का बेटा, खुशी, सानिया, अक्षय, सृष्टी, अखिल, आर्यन, समजलं का बेटा. काय करायचं, खूप लेंदी असते हे इक्वेट करणं वगैरे. हे पहिली गोष्ट तर कुठे वाय घ्यायचं हे लक्षात ठेवायचं. वाय घेतलं आपण, न्यूमेरिकल तुम्हाला असं नाही मिळणार ना बेटा, सगळे साइन एक्स रूट ऑफ साइन एक्स इंटू रूट ऑफ साइन एक्स इंटू रूट ऑफ साइन एक्स अंडर रूटमध्ये सगळे, तर ते येईल. किंवा मग अशाही प्रकारचे न्यूमेरिकल्स येतात ना, एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स चाललं इन्फिनिटीपर्यंत, अशाच टाईपचं न्यूमेरिकल आहे. पण याला वाय कन्सिडर करावं लागेल, असं करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, आणि डिफरन्शिएट करून टाकायचं डोळे मिटून. ठीक आहे, डोळे मिटून डिफरन्शिएट पॉसिबल नाही आहे, पण करून घ्यायचं. ठीक आहे, तर डिफरन्शिएट करायचं, एक्स इज इक्वल टू 0, पण वाय तर दिसून राहिलं आहे, तर वायची व्हॅल्यू ओरिजिनल इक्वेशनमधून काढायची. वेल एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू काय येतं हे चेक करायचं. तर इथच्या इथे मी लक्षात घेतलं की इथे काहीही व्हॅल्यू येऊ शकते, ही इन्फिनिटी नाही होऊन राहिली, एवढं मात्र खरं. ठीक आहे ना. वाय इज नॉट इक्वल टू -1 हे तर पहिलेच येऊन जाईल, कारण की इथे इन्फिनिटी होऊन जाईल की नाही, तर वायची व्हॅल्यू तो नसेलच -1, पण ती 0 येऊन राहिली आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. झालं, अशा प्रकारे आपण सॉल्व केलं, पटापट पटापट त्याच्यात डिफरन्शिएट केलं, त्याच्यात व्हॅल्यू टाकून दिल्या, आपल्याला वाय डॅशची व्हॅल्यू मिळाली. क्लिअर. हां, चला, खुशी, सृष्टी आणि आर्यनचं आलंय रिप्लाय. ठीक आहे, कळलं त्यांना. नेक्स्ट न्यूमेरिकल बेटा, हे बघा, हे असे न्यूमेरिकल येतात, तुम्हाला सरांनी शिकवलं होतं आहे ना, गडकरी सरांचं. मी तुम्हाला सांगतो ना, गडकरी सरांचं सगळं जे शिकवण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे. ते असे शिकवतात की स्टुडंटला लक्षात राहतं. म्हणजे जसं मॉड दिसला तो तुम्हाला ते गोष्ट आठवत असेल, हू हा माय डायन हू, है ना. तर मॉड म्हटलं की स्टुडंटला भीती वाटते, तर एक तर मॉडची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते, असं सर शिकवतात आहे ना.
पण आपण ना थोडं आता म्हणजे टीचर बदलला की कन्सेप्ट बदलतात. कन्सेप्ट नाही बदलत, टीचिंग स्टाईल बदलते, कन्सेप्ट नाही बदलत. कन्सेप्ट कधीच बदलत नसते. कन्सेप्ट हे तेच असतात. टीचर बदलले तरी चालते, कन्सेप्ट कधी बदलत नसते. 1+1 2च होते कोणताही टीचर आणला तर. ठीक आहे. फक्त एवढंच आहे की शिकवण्याची एक मेथड असते वेगवेगळी. तर माझी मेथड थोडी वेगळी असेल, त्यांची मेथड थोडी वेगळी असेल. त्यांची मेथड तुम्हाला कदाचित सिंपल वाटेल. माझं कसं आहे, मी थोडा वेगळा विचार करतो. तर प्रत्येक टीचर वेगळा असतो म्हणून सांगून राहिलो. इथे ना फंक्शन दिलं आहे तुम्हाला. फंक्शन बघा आता, मी माझी मेथड समजून घ्या तुम्ही, मी काय म्हणून राहिलो इथं. f इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स टू दी पॉवर मॉड ऑफ साइन एक्स दिलाय आणि त्यांनी काय विचारलंय, एफ डॅश मायनस पाय बाय 4. एफ डॅश मायनस पाय बाय 4 म्हणजे माझ्या विचाराने असा अँगल येईल मायनस पाय बाय 4. हा आहे मायनस पाय बाय 4. हा मायनस पाय बाय 4 जर आहे तर मॉड कधी काय व्हॅल्यू देत असते, पॉझिटिव्ह. मॉड कधी पॉझिटिव्ह व्हॅल्यू देते, तर मी इथे लिहेल मायनस एक्स. म्हणजे हा जर मॉडच्या बाहेर काढला तर मायनस एक्स. का बरं सर? बेटा मायनस एक्स याच्यासाठी लिहिला की एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आहे तुम्हाला, मायनस पाय बाय 4. मायनस पाय बाय 4 जर पुट करायची आहे तर मायनस इंटू मायनस प्लस, प्लस पाय बाय 4 आलं. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, पॉझिटिव्हच पाहिजे असते. एक्स इज, आपण लिहितो मायनस एक्स वेन एक्स इज लेस दॅन 0. म्हणजेच -2 असेल एक्सची व्हॅल्यू, तर हे काय येईल -2. म्हणजे आलं काय आन्सर, 2च. आणि आपण लिहितो एक्स वेन एक्स इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल तर एक्स, कारण की याच्यानुसार चालावं लागेल ना आपल्याला. तुम्ही म्हणाल नाही सर आता -2 टाका. मी काय म्हटलं, एक्स इज लेस दॅन 0. म्हणजेच तुम्ही 1 2 3 घेऊच नाही शकत. तुम्ही -1 -2 -3 घ्यावं लागेल. त्यावेळेस म्हणजे मायनस एक्स राहील. म्हणजे -2 आलं पॉझिटिव्ह आन्सर. हे मॉड एक्सची गोष्ट करून राहिलो आहे. ठीक आहे. हे असे 2 असतात तुम्हाला दिलेले. याचं एक्झाम्पल जर घेतलं, हे याचं एक्झाम्पल झालं. आणि याचं एक्स इज ग्रेटर दॅन 0 तर 2 घेतला तर 2. सर हे पण पॉझिटिव्ह आलं एक्सची व्हॅल्यू. कारण की बेटा आपण याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच येत असते. हे निगेटिव्ह दिसून राहिलं पण एक्स काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून तो मी मायनस एक्स घेतला. बरं साईन. आता साईनच्या बद्दल विचार करू. पहा म्हणजे तुम्हाला इथे प्रॅक्टिकली खूप विचार करावा लागतो. जेईमध्ये ना प्रॅक्टिकली खूप विचार करावा लागतो. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट खूप क्लिअर ठेवावे लागतात, त्याच्याशिवाय जेई क्रॅक होत नाही. ठीक आहे ना. तुम्ही काय लिहावं, तुम्हाला एक पर्टिक्युलरच इथे लिहावं लागेल. तुम्हाला इथे 4 चान्सेस आहे, 4 ऑप्शन्स आहे. एक्स टू दी पॉवर साइन एक्स लिहू, मायनस एक्स टू दी पॉवर साइन एक्स लिहू, की एक्स टू दी पॉवर मायनस साइन एक्स लिहू, की एक्स टू दी पॉवर फक्त साइन एक्स लिहू. समजून राहिलं ना 4 ऑप्शन्स कोणकोणते आहेत. तर मायनस एक्स टू दी पॉवर मायनस साइन एक्स, मायनस एक्स टू दी पॉवर साइन एक्स. ठीक आहे. मग प्लस एक्स घेतला तर एक्स टू दी पॉवर साइन एक्स, एक्स टू दी पॉवर मायनस साइन एक्स. या 4 पैकी काय लिहू सर, तर हे कुठे कळते ते याच्यावरून की एक्सची व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह आहे, तर मायनस एक्स. साइन मायनस पाय बाय 4 काय येतं, निगेटिव्ह. आणि मॉडच्या आतमध्ये साइन जर असेल तर याची व्हॅल्यू काय येईल, पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह कशी होईल, साइन पाय बाय 4 तर सर 1/√2 येतो. साइन मायनस पाय बाय 4 तर -1/√2 येतो. पण मला तर इथे 1/√2 पाहिजे आहे, तर मी काय लिहिन, मायनस साइन एक्स. आता पुट करा मायनस साइन एक्सच्या जागेवर काय पुट कराल तुम्ही, मायनस पाय बाय 4. मायनस पाय बाय 4 तर साइन मायनस पाय बाय 4 -1/√2. आणि पुढे एक मायनस आहेच, तर तो काय करून टाकेल, तो त्याला पॉझिटिव्ह 1/√2. तर हे काय येईल, मायनस साइन एक्स. हे काय येईल, मायनस साइन एक्स. ठीक आहे ना. अशा प्रकारे लक्षात ठेवा बेटा. हे एकच 4 मधलं एकच लिहायचं आहे तुम्हाला. याच्यावरून मी कन्क्लूड केलं, कारण की हे पॉझिटिव्हच येईल दोन्ही, आणि ते पॉझिटिव्हच लिहिले आहे.
निगेटिव्हचा अर्थ स्टुडंट का माहीत नाही, ती सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो तो. म्हणजे तुम्हाला लिहून राहिलो आहे किंवा त्याला वेडा घोषित नाही करून राहिलो आहे. मलाही आहे, सगळ्यांनाच असते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. काय असतो माहिती आहे का, निगेटिव्ह दिसलं एखाद्याच्या समोर की ती वस्तू निगेटिव्ह आहे असा आपण विचार करतो. असं नसते, ती गोष्ट होऊ शकते पॉझिटिव्हही असेल. जीवनातही जगताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात स्टुडंट म्हणून, कारण की लाईफ लेसन पण घ्यावे लागतात. एखादी गोष्ट आपल्याला जरी निगेटिव्ह दिसत असली, एखादा व्यक्ती निगेटिव्ह दिसत असला तरी होऊ शकते की तो पॉझिटिव्ह असेल, तो चांगला असेल. पण आपण आपलं चष्मा जो वापरतो त्या चष्म्यानुसार, म्हणजे आपण म्हणतो ना, जसा चष्मा वापरला तसं जग दिसते, हिरवा चष्मा वापरला तर सगळं ग्रीनरीच दिसते वाळवंटातही. तर गोष्ट अशी असते की आपण कसं बघतो आहे ना. तर याला हे आपल्याला असं वाटते निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही आहे बेटा, ते दोन्ही गोष्टी मी पॉझिटिव्ह करून टाकलेल्या आहेत, कारण की स्वतः हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे. ठीक आहे ना. तर मला असं वाटतं गायत्री लास्ट डे का, नाही बेटा, थर्सडे पर्यंत घेऊ ना, फ्रायडे सुट्टी आहे, थर्सडे पर्यंत घेऊ. उद्याला थोडं आपण डिटर्मिनंटचं डिफरन्शिएशन शिकू आणि परवाला जेईचे क्वेश्चन्स आता जे आले ना 24ला जे आलेत ना डिफरन्शिएशनचे न्यूमेरिकल्स, ते घेऊ आपण, है ना. ते मी आता 24च्या बॅचला समजावून सांगितलं. म्हणजे ही जी बॅच आता संपत आहे त्यांचे पूर्ण 10 पेपर, 10 शिफ्टचे जे पेपर आहेत ते 10 पेपर डिस्कस केले मी त्यांच्यासाठी, आहे ना, जेईचे आत्ता जे झाले ते. तर त्यातले काही क्वेश्चन्स काढतो ना, ते करू आपण. ठीक आहे, जमल्यास उद्यापासूनच स्टार्ट करू. ते काही जर समजा आपलं संपून गेलं डिफरन्शिएशन ऑफ डिटर्मिनंट, कारण की डिटर्मिनंटचं डिफरन्शिएशन जेईमध्ये विचारते आत्ताच आलं होतं, याच 24लाच आत्ता जानेवारीच्या अटेम्प्टमध्ये आलेलं होतं. तर तो टॉपिक फार महत्त्वाचा आहे, तो उद्या बघू आपण. हां, तर हे झालं. चला, याचं डिफरन्शिएशन. वेळही आपला खूप चालला आहे आज, मी थोडा स्लो झालो असं मला वाटून राहिलं आहे, पण आपण इतकं स्लो नाही होऊ, पटापट आता करू. हे कळलं आहे तुम्हाला, हे मिटवतो पहिले आणि आपण पटकन डिफरन्शिएशन बघू आता. हां, तर हां, डिफरन्शिएशन. तर एफ डॅश एक्स काय होईल, ॲक्च्युली एफ एक्सच असते. एफ एक्सच असतं, ठीक आहे, हे एफ एक्सच असतं. तर एफ डॅश एक्स काय होईल सर, एफ डॅश एक्स कसा होईल सर, याचं तर फंक्शन ऑफ फंक्शन आहे, तर घ्या ईचा पावर मायनस साईन एक्स एल एन मायनस एक्स. हे मी तुम्हाला सांगितलं होतं की याची सवय करा म्हणून. ठीक आहे, मायनस साईन एक्स एल एन मायनस एक्स आहे ना, याला इकडे आणायचं, म्हणजे याचा एल एन घेतल्यासारखा विचार करायचा, याचा एल एन घेतल्यासारखा. तर एल एन ए टू दी पॉवर एम काय होतं, एम एल एन ए. तर हा पुढे येऊन जातो आणि हा एल एन हे होतं, पण ते ईच्या डोक्यावर सगळं. ठीक आहे, चला डिफरन्शिएशन. तर सर ते तर मायनस साईन एक्स एल एन मायनस एक्स होईल. ठीक आहे, आणि यू इंटू व्ही, हे यू आहे तुमचं आणि हे व्ही आहे. तर मायनस साईन एक्स साईन एल एनचं काय होईल, -1/x, कारण की त्याला काही माहीत नसतं. एल एनचं कामच ते आहे की जेही असेल त्याच्या समोर तो 1/x करू, 1 फंक्शन करून टाकतं. मग मायनस एक्सचं डिफरन्शिएशन विसरू नका, हा -1 विसरतात स्टुडंट. ठीक आहे ना, एक्सचं डिफरन्शिएशन 1 येतं, पण मायनस एक्सचं डिफरन्शिएशन -1 येतं. मायनसनी सगळा खेळ खराब करून टाकतो. मायनस एल एन मायनस एक्स आणि मायनस साईन एक्सचं डिफरन्शिएशन काय होईल, मायनस कॉस एक्स. ठीक आहे, हे झालं. अच्छा, तर आपल्याला त्याने काय विचारलं, π/2 एफ डॅश π/4 मायनस π/4. बस पुट करायचं. तर ई टू दी पॉवर मायनस साईन π/4 -1/√2 आणि एल एन π/4, कारण की मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हां, इकडे साईन π/4 हे मायनस मायनस प्लस झाला 1/√2, कारण की
नाही 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 नाही, हे साईन मायनस पाय बाय 4 मायनस 1/√2 इंटू मायनस प्लस झालं आणि अगेन मायनस किती झालं, अगेन मायनस मायनस झालं, अगेन याला मायनसनी मल्टिप्लाय केलं तर प्लस झालं इंटू 1/π/4. हे समजून घ्या. हा, हे समजून घ्या. शिट, प्रॉब्लेम असा होतो बेटा, वेळेवरच प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तर हां, आपण f'(x) पर्यंत आलो होतो, तो लिहून देतो पुन्हा. e⁻ मायनस साइन एक्स ln मायनस एक्स, आणि इकडे लिहिलं होतं आपण मायनस साइन एक्स मायनस 1/x मायनस 1 प्लस ln मायनस एक्स आणि साईनचं मायनस कॉस एक्स असं केलं होतं. ठीक आहे. हां, f'(π/4 मायनस π/4), तर हे आलं होतं e⁻. मग याची व्हॅल्यू हे बघा, याचं काही पर्टिक्युलर ॲन्सर नाही येऊन राहिला आहे, म्हणजे पर्टिक्युलर ॲन्सर येऊन राहिला आहे पण थोडं ॲट रँडम येऊन राहिला आहे, ते ॲक्सेप्ट करावं लागेल. साईन मायनस π/4 मायनस 1/√2 मायनस 1/√2 प्लस 1/√2 ln मायनस मायनस प्लस झाला π/4 असं. आणि याचं हे मायनस मायनस प्लस मायनस 3 मायनस, इथचाही मायनस घेतला, इथलाही मायनस घेतला, इथलाही मायनस घेतला, साईन मायनस π/4 ऑलरेडी ते येतं काय येतं 1/√2 मायनस 1/√2 आणि मायनस मायनस प्लस झालं तर 1/√2 इंटू इथला मायनस घेतला होता तर एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू मायनस आहे ना, मायनस, तर हे मायनस येईल 1/π/4, इथं मायनस π/4 येईल ना. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. प्लस ln मायनसचं प्लस होऊन गेलं आहे ना. आणि एक कन्फ्यूज किती कन्फ्यूज करता तुम्ही, हे सॉल्व करून बघा एकदा, मग लक्षात येईल तुमच्या. कॉस मायनस π/4 ते पॉझिटिव्ह येते. कॉस हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो. सरांनी शिकवलाय, कोब्रा आहे ना, बेडूक गिळून घेतो ना तो, तर निगेटिव्ह कॉस मायनस थिटा कॉस थिटा होतो, तर कॉस मायनस π/4 कॉस π/4 होऊन जाईल आणि त्याची व्हॅल्यू येईल 1/√2 आणि मागे जे आहे मायनस, तर मायनस 1/√2 असं झालं. हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे, थँक्यू गायत्री, थँक्यू बेटा. एक्सचं कसं, रामचं म्हणणं आहे की एक्सचं कसं, एक्स कुठे आहे बेटा, आता एक्स, एक्स ना, एक्सच्या जागेवर मायनस π/4 लिहिला ना, एक्सच्या जागेवर मायनस π/4 लिहिला. इथेही तुम्ही मायनस राहू दिला असता तर तो प्लस π/4 झाला असता, पण हे मायनस मायनस प्लस आणि साईन एक्सचं आन्सर येणार होतं निगेटिव्ह, तर ते निगेटिव्हच होणार होतं. क्लिअर बेटा. नेक्स्ट, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे एकाच डिफरन्शिएशनला दोनदा तीनदा डिफरन्शिएट करणे आहे ना, तर त्याला म्हणतात nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ना. तर चला स्टार्ट करूया बेटा. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला ना, एकदा सांगून देतो. रिप्रेझेंट करण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत त्याच्या. तुम्ही याला y=fx जर असेल तर तुम्ही याला y डॅश लिहू शकता, y डबल डॅश सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 डॅश आहे ना, असं कंटिन्यू y⁻n आहे ना, म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. झाला, ही एक पद्धत आहे. किंवा दुसरी अशी आहे y1 y2 y3 चाललो आपण yn पर्यंत. हे पण डिफरन्शिएशन, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हे असं रिप्रेझेंट करण्याची पद्धत आहे. ठीक आहे, क्लिअर. हां, चला आता नेक्स्ट. फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स x⁻n x⁻n+1. मी 2-4 घेऊन घेतले, हे तुम्हाला येतं चांगल्या तऱ्हेने. ठीक आहे, तर साइन एक्सचं डिफरन्शिएशन जर करायचं तर y = sin x म्हटलं मी,
तर वाय डॅश काय होऊन जाईल, साईनचा कॉस एक्स झाला. पण एक लक्षात ठेवा, त्याला साईन एक्स मध्येच पुन्हा पुन्हा आणायचं सर. ठीक आहे, क्लिअर आहे सर, ठीक आहे आर्यन बेटा. ओके राम, ठीक आहे. तर बेटा त्याला साईन एक्स मध्येच कन्वर्ट करा. तर साईन एक्स तुम्ही ना ट्रिग्नोमेट्री शिकाल, आता ट्रिग्नोमेट्री शिकायची आहे अजून, म्हणून सरनं माहिती का तुम्हाला असं लक्षात ठेवणाऱ्या कन्सेप्ट शिकवले, जसे साईन मायनस थिटा काय होतं तर मायनस साईन थिटा, कॉस मायनस थिटा काय होतं तर कॉस थिटा होतं. पण ॲक्च्युली त्याच्यासाठी ना कन्सेप्ट लागतो कोणत्याही गोष्टीचा. म्हणजे आता तुम्हाला जर कॉस एक्स पाहायचं असेल तर हा जो असतो ना π/2 सरने शिकवला आहे, ही जादू की छडी आहे, व्हर्टिकल लाईन ही जादू की छडी आहे. म्हणजे काय करतं, साईनचं कॉसमध्ये करतं, म्हणजे π/2. मी थोडं फास्ट बोलतो त्याच्यामुळे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, पण तरी साईन π/2 प्लस एक्स म्हणा की π/2 मायनस एक्स म्हणा, तो कन्व्हर्ट करणार आहे कॉसमध्येच, व्हर्टिकल लाईन. साईन 3π/2 प्लस एक्स म्हणा किंवा 3π/2 मायनस एक्स म्हणा, तरी तो कन्वर्ट करणार आहे कॉसमध्येच. ठीक आहे, तर साईन एक्सला कॉस एक्सला साईन एक्स कसं कन्वर्ट कराल सर, तर साईन π/2 प्लस एक्स, साईन π/2 प्लस एक्स असं. ठीक आहे, तर हे रिप्रेझेंट करतं साईन π/2 प्लस एक्स. π/2 मायनस एक्स पण चालतं, पण आपण जनरली π/2 प्लस एक्स घेतो. का घेतो याचं रिझन मी तुम्हाला सांगेन. कारण की कॉस हा इकडे निगेटिव्ह असतो, पण साईन निगेटिव्ह नसते. साईन सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असते, म्हणजे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे. वाय डबल डॅश कॉस एक्सचं डिफरन्शिएशन होईल मायनस साईन एक्स, तर त्याला लिहितो मी साईन पाय प्लस एक्स. साईन थर्ड क्वाड्रंटमध्ये गेला, हा सेकंड क्वाड्रंटमध्ये गेला, हा थर्ड क्वाड्रंटमध्ये गेला. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह असतो, म्हणजे याची व्हॅल्यू येईल मायनस, आणि साईनचं कन्व्हर्शन साईनमध्येच होते, तर साईन मायनस साईन एक्स होईल. मायनस साईन एक्स आहे, हो आहे सर, ठीक आहे. तर यालाच असं लिहेल मी, साईन पायलाच लिहितो 2 × π/2 प्लस एक्स असं लिहितो. का बरं सर, कारण की मग हे कसं 1 इथे 1 आहे, इथे 2 आहे, 3 आहे, असं कंटिन्यू मध्ये मल्टिप्लायर होत जाईल. वायचा पॉवर म्हणजे वायचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय राहील, मायनस साईन एक्सचा मायनस कॉस एक्स, आणि मायनस कॉस एक्स कॉस एक्स निगेटिव्ह कुठे राहतो सर, कॉस एक्स मायनस कॉस एक्स आहे ना. तर आपण करू 3π/2 प्लस एक्स, म्हणजे याचं कन्व्हर्शन पुन्हा साईनमध्येच करू, साईन 3π/2 प्लस एक्स. कारण की साईन 3π/2 प्लस एक्स, साईन इथे पॉझिटिव्ह असतो, इथे पॉझिटिव्ह असतो, इथे निगेटिव्ह असतो, इथे निगेटिव्ह असतो. ठीक आहे, हे ट्रिग्नोमेट्री झाल्यावर कळेल तुम्हाला. ठीक आहे, तर बस आपण 3π/2 म्हणजे π/2 ॲड करत जायचं, असंच सारखं आहे. आणि y⁴n म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय होईल, साईन n π/2 प्लस एक्स असं. फायनल आन्सर, फायनल आन्सर. हो बेटा, 12चं गायत्री चालू आहे, 12थच चालू आहे. राम हा चॅप्टर डिफरन्शिएशन आहे बेटा, आणि त्याचा आपण रिव्हिजन बघत आहोत. ठीक आहे, डिफरन्शिएशन. तुम्ही जर बोर्डवाले असाल तर तुमचा 12चा पार्ट 2चा फर्स्ट चॅप्टर हा डिफरन्शिएशन आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारे याचं डिफरन्शिएशन करतात बेटा. कॉस एक्सचं पण सिमिलरली तुम्ही करू शकता. कॉस एक्स कसं कराल, मिटवूनच टाकतो आता मी. कॉस एक्सचं डिफरन्शिएशन y = कॉस एक्स घेतला तर वाय डॅश होऊन जाईल मायनस साईन एक्स, मायनस साईन एक्स तर कॉस एक्स. आता कॉस एक्स कुठे कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहतो हे लक्षात ठेवायला, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे कन्सेप्ट कसे यूज होतात. कॉस एक्स इथे पॉझिटिव्ह असतो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये राहतो, इथे निगेटिव्ह असतो, इथे निगेटिव्ह असतो. दोन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असं असते त्यांचं. ठीक आहे, अच्छा, तर फर्स्ट आणि फोर्थमध्ये पॉझिटिव्ह असतो. आणि मायनस साईन एक्स
तर इकडे निगेटिव्ह असतो ना, हेही व्हॅल्यू काय येऊन राहिली, साईन एक्स हा काय असतो, ॲक्यूट अँगल असतो. म्हणजे साईन असो की कॉस असो त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच असते. ही पॉझिटिव्ह इंटू हे निगेटिव्ह, तर निगेटिव्ह झालं तर कॉस π/2 प्लस एक्स लिहिला तर हा होतो मायनस कॉस मायनस साईन एक्स, कारण की π/2 याला चेंज करतं कॉसला साईनमध्ये, आणि तेवढंच करून मायनस साईन एक्स येईल त्याचा ॲन्सर. ठीक आहे, हे ट्रिग्नॉमेट्री झाल्यावर ना, आता मी गॅरंटी नाही देत तुम्हाला की हे कळून राहिलं असेल. सरांनी शिकवलं तर ते शिकवलं कसं आहे ते तुम्ही बघा एकदा. सरांनी छान शिकवलं आहे. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणून टॉपिक होता आहे ना, तर त्याच्यात तुम्ही बघितलंच आहे. याचं होईल मायनस कॉस एक्स आणि मायनस कॉस एक्स तर कॉस 2π/2 प्लस एक्स, म्हणजे पाय प्लस एक्स, तर कॉस इथे पण निगेटिव्हच असतो तर मायनस कॉस एक्स, आणि पाय काय करतो त्याचं त्याच्यातच कन्व्हर्शन, π/2 काय करतो त्याचं दुसऱ्यात कन्व्हर्शन. म्हणजे याला याचं आन्सर हे येते हे कळेल, पण याचं आन्सर असं लिहिणं थोडं डिफिकल्ट जातं, पण आपण लिहू वाय क्यूब म्हणतो वायचा पॉवर 3. तर कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस सोडून द्या, कॉस एक्सचं मायनस साईन एक्स, आणि मायनस मायनस प्लस झालं तर साईन एक्स, तर हे होईल कॉस 3π/2 प्लस एक्स. फोर्थ क्वाड्रंटमध्ये गेला कॉस, आणि कॉस पॉझिटिव्ह असतो म्हणजे तिथे होऊन जाईल कॉस एक्स, साईन एक्स होऊन जाईल. 3π/2 अगेन काय करेल, कॉसचं कन्व्हर्शन साईनमध्ये, आणि एक्स समोर येईल साईन एक्स. असंच जर करत गेलं तर वायचा पॉवर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय होईल, कॉस n π/2 प्लस एक्स. कारण की हे बघा, हे 3 आहे तर हे 3 आहे, हे 2 आहे तर हे 2 आहे, मग हे n आहे तर हे n आहे, अशा प्रकारे. बेटा मी काही 12th हे बघा, मी काय शिकवणार आहे हे आज तुम्हाला सांगून देतो. आता किती स्टुडंट आहे, 20 स्टुडंट आहे. वायचा पॉवर 2 का 3, हे 2 आहे तर 2 आला, 3 आहे तर 3 आला असं. हां, मी बेटा हे बघा, तुमचे क्लासेस जे आहेत गडकरी सर जे शिकवत आहेत हे आणखी 2 चॅप्टरच शिकवणार आहेत, कारण की ते रेकॉर्डेड क्लासेस होते, तर त्याच्यामुळे सरांनी ते मधात सोडून दिलं होतं. तर त्याच्यामुळे इंटिग्रेशन पार्ट हा माझ्याचकडे आहे, पूर्ण इंटिग्रेशन मीच शिकवणार आहे. अजून सर ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह पण मीच शिकवणार आहे. सर तुम्हाला आणखी 2 चॅप्टर शिकवतील. एक आहे मॅथमॅटिकल लॉजिक आणि एक आहे लिनियर इक्वेशन आहे ना. तर तेवढं झालं की सर 2 चॅप्टर आणखी शिकवले की सर बंद होऊन जातील, मग मीच शिकवणार आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह पासून माझंच चालू होणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन म्हणजे इनडेफिनाईट, डेफिनाईट आहे ना, आणि डिफरन्शियल इक्वेशन्स आहे ना, हे सगळं मीच शिकवणार आहे. आणि मध्ये मध्ये तर येतोच आहे रिव्हिजनसाठी, ते 2 चॅप्टरला रिव्हिजनसाठी येईलच. ठीक आहे बेटा, नेक्स्ट x⁴n y इज इक्वल टू x⁴n. तर y डॅश होऊन जाईल n x⁴n-1, आता फॉर्म्युलाच आहे. अगेन y डबल डॅश n राहील, ही x⁴n-1, तर n-1 पुढे येऊन जाईल x⁴n-2. अच्छा, y थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह n-1 n-2 आणि x⁴n-3. अच्छा, 3 असलं तर इथे 3 येऊन राहिलं, तर मग y⁴n म्हणजे y⁴ नाही आहे ते, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येईल, n-1 n-2. हे लक्षात घ्या, पॅटर्न लक्षात आला पाहिजे. पॅटर्न लक्षात आलं की सगळं येऊन जातं. इथे 3 आहे तर इथे n-2 पर्यंत आलं, तर इथे काय येईल n-1 पर्यंत, म्हणजे हे 1च येऊन जाईल, हे 1च येऊन जाईल, म्हणजे 3 to 1 पर्यंत येईल. हे लक्षात ठेवा. हे असं रिप्रेझेंट करण्यापेक्षा आपण असं लिहू 3 to 1, आणि इथे एक्सचा पॉवर काय होईल n-1
इथे 3 आहे तर 3 आहे, इथे 2 आहे तर इथे 2 आहे, तर या मायनस एन होऊन जाईल. एन मायनस एन 0, एक्स टू दी पॉवर 0 म्हणजे 1 होऊन जाते. म्हणजे आपल्याला मिळाला एन, एन मायनस 1, एन मायनस 2 अप टू 3, 2, 1 पर्यंत. आणि हे तर एन फॅक्टोरियल आहे. एन फॅक्टोरियल रिप्रेझेंट असंच करतात. एन फॅक्टोरियल आहे. एन फॅक्टोरियल म्हणजे एन, एन मायनस 1, एन मायनस 2 यांचं मल्टिप्लिकेशन असते 3 to 1 पर्यंत. तेच आहे. याचं डायरेक्ट आन्सर सांगू शकता का कोणी? हे तुम्ही घरी करून बघाल. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मी सांगतो तुम्हाला. याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल काय येईल सर? हे येईल n प्लस 1. असं करत 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 गेले तुम्ही 3 to 1 पर्यंत आणि x राहील शेवटी. तर हे येईल n प्लस 1चा फॅक्टोरियल आणि x इंटू x. ठीक आहे. इथे x राहील बाकी, कारण की बघा आपण काय करून राहिलो आहे, n मायनस एन, पण n प्लस 1 असेल तर n प्लस 1 मायनस एन म्हणजे किती होईल? n प्लस 1 मायनस 1 n, एक्सचा पॉवर 1 राहील, म्हणून एक्सची क्वांटिटी इथे दिसेल तुम्हाला. ओके ओके राम. बेटा मी तुम्हाला इथे आता हे सांगू नाही शकत गायत्री काय प्रॉब्लेम आहे. तर मागच्याही वर्षी तसंच झालं होतं आहे ना, सरांची तितकेच लेक्चर गेले होते. आता तुम्ही समजून घ्या, तितकेच चॅप्टर गेले होते, त्याच्यानंतर मला शिकवावं लागलं होतं. ठीक आहे ठीक आहे. हां चला पुढे. हे बघा अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. d2y हे कळतच नाही काय आहे. तर काय क्वेश्चन जर वाचला, रीड करा तुम्ही. d2y बाय dx स्क्वेअर इज अ डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. ddx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू d2y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. तर डबल डेरिव्हेटिव्ह जर असेल तर ddx अशा प्रकारे लिहितात, हेच त्यांनी सांगितलं आहे. फाइंड d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इज इक्वल टू पाय बाय 4 इफ y इज इक्वल टू साइन टी, x इज इक्वल टू कॉस टी. तर हे सोपं आहे. कसं सोपं आहे सर? पहा. अरे यार नाही, ठीक आहे ठीक आहे, चला बघू आपण. हां तर आपण सगळ्यात पहिले काय काढू? dy बाय dx. काय काढू? dy बाय dx. dy बाय dx काय असते? फंक्शन तर सर टी मध्ये आहे. हे x पण फंक्शन ऑफ टी आहे, y पण फंक्शन ऑफ टी आहे. तर हे होईल dy बाय dt, हे होईल dx बाय dt. हे काय होईल? मी तुम्हाला सांगितलं होतं, हे आहे पॅरामेट्रिक. तर याचा आन्सर येईल y ला डिफरन्शिएट केलं तर कॉस टी आणि कॉस टीचं मायनस साइन टी म्हणजे मायनस कॉट टी असं आलं. बरं आता याच्यावरच थांबायचं नाही, आपल्याला काढायचं आहे d2y बाय dx स्क्वेअर. आणि d2y बाय dx स्क्वेअर म्हणजे काय असते? ddx ऑफ dy बाय dx. तर अगेन डिफरन्शिएट ddx ऑफ dy बाय dx म्हणजेच ddx ऑफ मायनस कॉट टी. dy बाय dx चं व्हॅल्यू कॉट टी आलाय. हे तर आलं d2y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. पण x इज इक्वल टू पाय बाय 4 हे लास्ट मध्ये पुट करायचं असते. ठीक आहे. कॉट टी इथे काय होतं? y इज द फंक्शन ऑफ टी, x इज द फंक्शन ऑफ टी. तर विथ रिस्पेक्ट टू टी केलं, हे तर फंक्शन टी मध्येच आहे, मग विथ रिस्पेक्ट टू टी मध्ये करावं लागेल. तर डी डी टी लिहितो मायनस कॉट टी. आणि गडकरी सरांचा आठवत आहे उलटा टांगो आहे ना. तर काय करायचं आहे? डी टी म्हणजे 1/dx बाय डी टी. 1/dx बाय डी टी. कसं की हा डी टी कॅन्सल होऊन जाते, तुम्हाला डी डी एक्सच मिळतो. ठीक आहे ना. हे जे लिहिलं आहे हेच आहे ते, पण हा डी टी एक्स्ट्रा लिहिला तर इथे म्हणजे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो. ठीक आहे ना.
ॲक्च्युली इथे डी टी बाय डी एक्स लिहिलं असतं, मग डी एक्स बाय डी टी लिहिलं असतं पुढच्या स्टेपमध्ये. पण आपल्याजवळ व्हॅल्यू असते डी एक्स बाय डी टीची. हे बघा, डी एक्स बाय डी टीची मायनस साइन टी व्हॅल्यू आहे. तर मायनस कॉट टीचं डिफरन्शिएशन काय तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल सर. कॉट टी म्हटल्याबरोबर मला लक्षात येतं मायनस कॉस एक्स स्क्वेअर. तर हे झालं कॉस एक्स स्क्वेअर, कॉस एक्स स्क्वेअर एक्स, कॉस एक्स स्क्वेअर टी, सॉरी कॉस एक्स स्क्वेअर टी, कॉस एक्स स्क्वेअर टी आलं मायनस कॉट टीचं. आणि डी एक्स बाय डी टीचं काय आन्सर येतं 1 डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टी आलं होतं मायनस साइन टी, मायनस साइन टी. ठीक आहे, मायनस साइन टी डी एक्स बाय डी टीचा. ठीक आहे, आता हा साइन टी वरती गेला तर काय होईल कॉसेक टी. कॉसेक टी तर मायनस कॉसेक टीचा क्यूब होऊन जाईल. काय होईल मायनस कॉसेक टीचा क्यूब होऊन जाईल. बस आता त्यांनी काय विचारलंय डी वाय बाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट एक्स इज इक्वल टू ॲट टी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू आहे ना. अच्छा, एक्स इज इक्वल टू कॉस बाय टी. हे मला असं वाटतं इथे टी असेल. एकदा बघू द्या काही करेक्शन. हो एक्सच टीच असेल इथे, त्याच्याशिवाय नाही होणार ते. तीच आहे तीच आहे. ते प्रिंटिंग मिस्टेक आहे माझ्या ज्याने टाईप करताना झालेली मिस्टेक. टी इज इक्वल टू पाय बाय 4, टी इज इक्वल टू पाय बाय 4. तर याच्यात पुट करून दिलं तर हे आलं मायनस कॉसेक पाय बाय 4चा क्यूब. ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा, कॉस स्क्वेअर टीला कॉस टीचा स्क्वेअर लिहिण्याची हे प्रॅक्टिस करा ना. हे काय झालं कॉसेक क्यूब टी झालं होतं. साइन टी वरती गेल्याबरोबर तो झाला कॉसेक टी इंटू कॉसेक स्क्वेअर टी, कॉसेक क्यूब टी आणि कॉसेक टीचा क्यूब हे एकच असते आहे ना. तर झालं कॉसेक पाय बाय 4 किती येतं साइन पाय बाय 4 1/√2 येतं. तर त्याच्या अपोजिट म्हणजे √2 येतं सर. √2 मायनस 1चा मायनस तर बाहेर राहील, √2चा क्यूब तो येतो मायनस 2√2. मायनस पुढे होतं म्हणून √2चा क्यूब होतो 2√2. √2चा क्यूब येतो 2√2. ठीक आहे, बस अशा प्रकारे सॉल्व्ह होतं. नेक्स्ट हे रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ वाय इज इक्वल टू 4 डी एक्स बाय डी वाय ॲट वाय इज इक्वल टू 1. हे उलटं विचारलं आहे. आपण डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू समथिंग विचारतो, यांनी उलटं विचारलं आहे. आता डी एक्स बाय डी वाय ॲट वाय इज इक्वल टू दिस. ठीक आहे, तर काय कराल तुम्ही डिफरन्शिएट. ज्यांनीही विचार केला विथ रिस्पेक्ट टू एक्स त्याचं रॉंग झालं समजा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्स नाही, एक्स नाही. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय. तर तुम्हाला ही सवय झाली पाहिजे की एक्सचं डिफरन्शिएशन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं डिफरन्शिएट करतात आणि विथ रिस्पेक्ट टू वाय कसं करतात. वाय करून राहिलंय तर हे येईल 1/2√x. फॉर्म्युले तेच. विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं असतं तरी इथेच आलं असतं. पण आता येईल dx बाय dy. काय येईल dx बाय dy. आपण काय करतो √y डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करताना 1/2√y dy बाय dx. सेम कंडिशन याला वापरू. आता मी विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही करत आहे म्हणा, विथ रिस्पेक्ट टू वाय करत आहे म्हणून dx बाय dy. आणि वाय साठी 1/2√y. फॉर्म्युले तर सेमच आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स करा की विथ रिस्पेक्ट टू वाय करा ते 1/2√y येतच. हां, आणि विथ वाय आता फंक्शन ऑफ वायला सुद्धा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर ते 1च येतं. त्याच्यामुळे ते लिहायची गरज नाही आहे. इज इक्वल टू 0. 4चं डिफरन्शिएशन 0. बरं, तर dx बाय dy काढा सर. तर 1/2√x dx बाय dy इज इक्वल टू मायनस 1/2√y. ठीक आहे, 2 तर कॅन्सल झाला. ठीक आहे, हां एक्स आहे. हां
आणि dx बाय dy झालं मायनस रूट एक्स अपॉन रूट वाय, रूट एक्स अपॉन रूट वाय. ठीक आहे. आता प्रॉब्लेम असा आहे बेटा, आता प्रॉब्लेम असा आहे की y इज इक्वल टू 1, पण अजून काय मिळालं, अजून आपल्याला प्रॉब्लेम काय झाला की x इज इक्वल टू नाही आहे, आपल्याजवळ x ची व्हॅल्यू नाही आहे. तुम्हाला काय जर असं विचारलंय ना, तर याचं व्हॅल्यू आपल्याला इंटिजर टाईप लिहावं लागतं. म्हणजे इंटिजर टाईप इंटिजरच येतं असं नाही आहे, रिअल नंबर येतं याचं. ठीक आहे. मग रिअल नंबर येतं तर मग रूट वाय आहे, त्याचं काय, रूट वायचं व्हॅल्यू येऊन जाईल सर, पण रूट एक्सचं काय करू, रूट एक्सचं काय करू सर, एक्सची व्हॅल्यू कशी पुट करू, तिथे तर ऑप्शनमध्ये तर तुम्हाला नंबरच दिसतील. तर हे व्हॅल्यू इथे पुट करून बघायचं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळते. तर रूट एक्स प्लस 1, कारण की वाय इज इक्वल टू 1 पुट केला तर रूट वायची व्हॅल्यू, रूट 1ची व्हॅल्यू 1 आली, इज इक्वल टू 4. सो रूट एक्स इज इक्वल टू आले 3, 1ला तिकडे नेलं तर एक्स इज इक्वल टू आलं 9, एक्स इज इक्वल टू आलं 9. बस व्हॅल्यू पुट केली, मायनस रूट 9 रूट 1 इज इक्वल टू -3. याचा आलं 3, याचा आलं 1 3, तर याचा आन्सर आला -3. याचा आन्सर ऑप्शन राहील 3 -3 असे ऑप्शन्स राहील कन्फ्यूज करायला. क्लिअर बेटा. तर याचा आन्सर येऊन राहिलाय -3. तुम्हाला साधं सरळ जेई मध्ये येणार नाही, हे तुम्हाला मेंटली प्रिपेअर करून घ्या तुम्ही, की तुम्हाला साधं सरळ डिफरन्शिएशन जेई मध्ये येणार नाही, अजिबात येणार नाही. अरे तो क्वेश्चनच कशाला विचारेल की जे 99 पोरं सॉल्व्ह करू शकतील, ते क्वेश्चनच हा विचारेल की 10% स्टुडंट सॉल्व्ह करू शकतील. आणि त्या 10% मध्ये आपल्याला यायचं असलं तर अशाही प्रकारचं डिफरन्शिएशन आलं पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू एक्सनीच काय घोडं मारलं, विथ रिस्पेक्ट टू वाय पण आपल्याला डिफरन्शिएशन करता आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि हे कोणाला कळत नाही, हे आपला फंडा कोणाला लक्षात येत नाही. म्हणजे असं नाही आहे स्टुडंट, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जर टेक्स्टबुक रेफर करत असाल स्टँडर्ड टेक्स्टबुक, तर ते काय करतात, वाय इज इक्वल टू 1 ने एक्स इज इक्वल टू डायरेक्ट इथे 9 पुट करतात, आपल्याला कळतच नाही 9 कुठून आले म्हणून, 9 कळतच नाही. मग आपण कन्फ्यूज होतो, नाहीतर टेक्स्टबुक टीचरची गरजच नाही पडली असती. तर हे वाय इज इक्वल टू 1 असताना ओरिजिनल इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स फाइंड आउट करावा लागतो, ओरिजिनल इक्वेशन मध्ये एक्स फाइंड आउट करावा लागतो, आणि तेव्हा कुठे तो पुट करावा लागतो. आणि विथ रिस्पेक्ट टू वाय पण डिफरन्शिएशन आलं पाहिजे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. नेक्स्ट, अच्छा हा काय म्हणतोय, y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स ln x y डॅश, y डॅश ॲट x इज इक्वल टू ई. लास्ट न्यूमेरिकल बेटा बघून घेऊ. y डॅश विचारलाय ॲट x इज इक्वल टू ई वर विचारलाय, तर y डॅश करून टाकू 1/2 रूट एक्स ln x. रूट दिसलं की त्याला घेणं देणं नसते आतमध्ये काय आहे तर, मी तर करतो त्याला 1/2 रूट, संपला विषय, जे असेल ते. हा काय होतं पण u इंटू व्ही, याचंही पुन्हा डिफरन्शिएशन करावं लागेल, तर ते असं लिहावं लागेल. ठीक आहे, करा डिफरन्शिएशन. एक्स ln एक्सचं डिफरन्शिएशन 1/x प्लस ln एक्स एक्सचं डिफरन्शिएशन 1. तर आन्सर आलं वाय डॅश इज इक्वल टू, हे तर कटलं सर, 1 प्लस ln एक्स अपॉन 2 रूट एक्स ln एक्स असं आलं. आता काय विचारलं, एक्स इज इक्वल टू ई. आता वायची व्हॅल्यू काढायची गरज आहे का, नाही, इकडलं सगळंच्या सगळं एक्स मध्ये आहे सर, पुट करून द्या आता एक्स इज इक्वल टू. पण जर इथे जर वायचं फंक्शन दिसलं असतं तुम्हाला राईट हँड साईडला, वाय डॅश इज इक्वल टू एक्सचं फंक्शन विथ वायचं फंक्शन, तर तिथे वायची व्हॅल्यू काढणं आवश्यक आहे. म्हणजे ओरिजिनल इक्वेशनमध्ये तुम्हाला जावं लागलं असतं, एक्सची व्हॅल्यू पुट करावी लागली असती. ठीक आहे.
अच्छा, गायत्रीचा क्वेश्चनही होता, माझं लक्षच नाही. 9 कसं 9चा स्क्वेअर रूट 9 कसं आलं म्हणजे बेटा, प्रिव्हियस न्यूमेरिकलमध्ये ना तुम्ही विचारलं ना, तर रूट एक्स इज इक्वल टू 3 आलं, तर एक्स इज इक्वल टू 9 स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स बेटा गायत्री. ठीक आहे. आणि वैष्णवीचा क्वेश्चन होता तो. आणि गायत्रीचं आहे सर 2 कसं, हा 2 का बेटा, हा 2 तर 1/2 रूट येतो ना म्हणून. हां, चला आता एक्स इज इक्वल टू पुट करून टाकू. तर वाय डॅश ॲट त्यांनी विचारला एक्स इज इक्वल टू ई, तर 1 प्लस एल एन ई अपॉन 2 रूट ई एल एन ई. एल एन ईची व्हॅल्यू किती असते, एल एन ई 1 असते सर, कोणत्याही याची घ्या. ठीक आहे. एल एन कोणत्याही याची नाही आहे, लॉग ऑफ ए बेस ए ची व्हॅल्यू 1 असते. हा फॉर्म्युला आहे ना, आपल्याला माहिती आहे. तर इथे एल एनचा बेस काय असतो, ई, आणि समोर काय ई ई ई दिसलं अशाच सारखं होईल तर 1. तर हे आलं 1 प्लस 1 अपॉन 2 ई टू 1 असं. तर हे झालं 2 अपॉन 2 रूट ई, 2 कॅन्सल, 1 बाय रूट ई. याचा आन्सर झालं 1 अपॉन रूट ई. याचं आन्सर काय झालं, 1 अपॉन रूट ई. ठीक आहे.